स्टुडंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जे के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळे कायदे बघितले, जसं की 1773चा कायदा आपण बघून घेतला, त्यानंतर 1784चा कायदा आपण बघून घेतला, त्यानंतर 1786चा कायदा आपण बघून घेतला आणि सोबतच 1793चा कायदाही आपण बघून घेतला. आणि या कायद्यामध्ये आपण शिकलो की पुढल्या 20 वर्षापर्यंत काय करायचं होतं. कंपनी ही भारताबरोबर व्यापार करेल आणि त्या कंपनीला भारताबरोबर काय असेल, एकाधिकार असेल, म्हणजे मोनोपॉली असेल. मग 20 वर्ष झाले. आता 20 वर्ष झाले आहेत, मग त्या कंपनी संबंधी काहीतरी चेंजेस करावं लागेल आणि तो व्यापार पुढे द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे करण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी या 1813चा कायदा कसा होता, काय होता, या पहिले तुम्हाला या ब्रिटनमध्ये किंवा जर तुम्ही बघितलं असेल तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन काय किंवा नेपोलियनची कंटिनेंटल ब्लॉकेड काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर मी तुम्हाला काय सांगतो, जर लक्षात घ्या, मी थोडस इथे एक्सप्लेनेशन करतो आणि मग हा कायदा समजून सांगतो. काय झालं 1600 मध्ये राणीनी काय दिला होता, कंपनीला चार्टर दिला होता. म्हणजे कंपनीला अधिकार दिले होते की तुम्ही आशिया बरोबर काय करू शकता, व्यापार करू शकता, तोही मोनोपॉलीमध्ये. म्हणजे दुसरं कोणतीच कंपनी नाही, फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनी हीच काय करू शकते, भारताबरोबर किंवा भारताच्या आजूबाजूला असलेले एशियामधील देश आहे यांच्याबरोबर व्यापार करू शकते. पण तुम्ही जर बघितलं असेल 1740 या कालावधीमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशनला सुरुवात केली आणि ज्याची सुरुवात आपण बघतो की कुठे झाली, ब्रिटनमध्ये झाली. आणि या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये जर तुम्हाला लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रोडक्ट्स तयार झाले है ना. अनेक प्रोडक्ट्स नवीन नवीन तयार झाले. जसं की आपण मॅन्युअली एखादी गोष्ट करायला जातो तर आपल्याला वेळ लागते, पण जर आपण तीच जर प्रोडक्ट आहे आपण मशीनद्वारे करायला गेलो तर आपल्याला कमी वेळ लागेल, हो की नाही. मग काय झालं, यांनी तर प्रोडक्ट खूप बनवले, खूप म्हणजे खूप. आता हे प्रोडक्ट बनवायसाठी यांना मार्केट पण पाहिजे. वेगवेगळ्या कंपनी तयार झाल्या, बरोबर. पहिली एकच कंपनी होती, ती सगळं करायची, पण या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये काय वेगवेगळ्या कंपनी अस्तित्वात आल्या आणि यांना मार्केट पाहिजे होतं. मग आता सर वेगवेगळ्या कंपनी त्यावेळेस होत्या की नाही, ए बी सी डी एस अशा वेगवेगळ्या कंपनी होत्या. पण त्याच कालावधीमध्ये नेपोलियनचाही उदय झाला, कुठे, फ्रान्समध्ये. आणि या नेपोलियनने काय केलं माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो, त्याचे ब्रिटन बरोबर काय झाले, वांदे झाले. जो नेपोलियन होता, या नेपोलियनचे कोणाबरोबर वांदे झाले, ब्रिटन या देशाबरोबर. आणि या नेपोलियनने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, या ब्रिटनच्या आजूबाजूला असलेले सगळे देश काय केले, अक्वायर केले. आपली सैन्य घेऊन जायचा, सगळ्यांना हरवायचा आणि काय करायचा, कॅप्चर करायचा. जसं रशिया, स्पेन, बरोबर. त्याचबरोबर युरोपमधील बाकीचे देश, या सगळ्या देशांवर आपलं अधिराज्य कोणी प्रस्थापित केलं, नेपोलियन. मग तुम्ही विचार करा, आता नेपोलियनचं सगळं अधिराज्य आहे, नेपोलियन तर सगळं आहे. आणि सांगितलं एक सिस्टीम त्यांनी तयार केली युरोपमध्ये आणि रशिया आणि स्पेनमध्ये आणि त्यांचे जे संलग्न देश आहे किंवा ज्या देशांना त्यांनी अधिराज्य गाजवलं त्यांच्यामध्ये कंटिनेंटल सिस्टीम किंवा याला कंटिनेंटल ब्लॉकेड म्हणतात. कंटिनेंटल ब्लॉकेड, बरोबर. आणि या सिस्टीम अंतर्गत सांगितलं, जेही देश आहेत, ज्या देशांवर मी अधिराज्य गाजवलेलं आहे, या देशांनी ब्रिटन बरोबर कोणत्याही प्रकारचा व्यापार करायचा नाही. म्हणजे ब्रिटन बरोबर कोणताही देश, ज्या देशावर नेपोलियननी अधिराज्य केलेलं आहे, या देशावर कोणत्याही प्रकारचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करणार. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, की या ज्या ए बी सी डी नवीन नवीन कंपन्या होत्या, या कंपन्या आता व्यापार कोणाबरोबर करणार, हे तर घरी बसतील. मग हे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, प्रोडक्ट जास्त बनवले, मॅन्युफॅक्चरिंग जास्त केलंय. मग आता विकायचा तर माल कोणाला विकायचा, मार्केट तर ऑलरेडी कॅप्चर करून ठेवलाय कोणी, नेपोलियननी. मग आता करायचं तर काय करायचं, यासाठी विद्यार्थी मित्रांनो या कायद्यामध्ये म्हणजे 1813च्या कायद्यामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपॉली
बरोबर. एकाधिकार ज्याला आपण म्हणतो हा आशिया बरोबर होता, तर काय केला आता अबॉलिश केला, पूर्णपणे याला अबॉलिश केला, की बाबा आता तू एकटीच कंपनी नाहीये, बाकीच्या कंपन्या सुद्धा आता काय करतील, ब्रिटन मधून कुठे जातील, आशिया बरोबर काय करेल, व्यापार करेल. समजलं का? कंपनीची मोनोपॉली का अबॉलिश केली, म्हणजे जो कंपनीचा जो एकाधिकार होता, विद्यार्थी मित्रांनो, हा एकाधिकार, सॉरी या एकाका म्हणतो, एकाधिकार एकाधिकार काय केला, अबॉलिश केला, म्हणजे पूर्णपणे नाही, नष्ट केला. मग आता कंपनी म्हणे की बाबा असं कसं करता, म्हणून कंपनीला सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला काय देतो, चहा, ज्याला आपण टी म्हणतो, चहा ज्याला आपण काय म्हणू, टी म्हणू, या चहाचा व्यापार ते भारताबरोबर करू शकतात, याच्यामध्ये मोनोपॉली असेल. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की चायना बरोबर सुद्धा तुम्हाला काय असेल, व्यापार करू शकता, हा अधिकार त्यांना दिला. म्हणजे चहा ला घेऊन भारतासोबत ते व्यापार करू शकतात, त्याच्यामध्ये त्यांना मोनोपॉली असेल, कोणीच तिथे हस्तक्षेप करणार नाही, ज्याला एकाधिकार आपण म्हणतो. आणि चायना बरोबर जर ट्रेड करायचं असेल तर फक्त ईस्ट इंडिया कंपनीला होता, पण बाकीच्या क्षेत्रांमध्ये जर व्यापार करायचा असेल तर हे जे बाकीच्या उर्वरित कंपन्या ब्रिटनमध्ये तयार झाल्या होत्या त्यांना सुद्धा हा अधिकार देण्यात आला. हा लक्षात, फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं, टी विथ इंडिया मोनोपॉली आणि कशासोबत, चायना बरोबर पूर्ण मोनोपॉली, बाकी सगळं बाकीच्या कंपन्यांना सुद्धा देण्यात आलं. हे झालं विद्यार्थी मित्रांनो चायनामध्ये. पण तुम्ही जर चायनामध्ये म्हणतो, ब्रिटनमध्ये आता जे मर्चंट्स लोक होते, व्यापारी लोक होते, कुठले, ब्रिटन मधले, हे गेले होते मागणी करायला राणीकडे, ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मग या पद्धतीचा कायदा कुठे बनवला, ब्रिटनमध्ये बनवला, आणि सांगितलं की ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे याचा 20 वर्षापर्यंत आम्ही काय करतो, अजून करार यांना वाढवून देतो, आणि सोबतच यांची जी मोनोपॉली आहे आता आम्ही बंद करतो. फक्त मोनोपॉली कशामध्ये असेल, टी सोबत इंडिया बरोबर आणि चायना बरोबर. आता इंडियामध्ये बाकीच्या गोष्टींचा व्यापार भारतामध्ये ब्रिटन मधल्या असलेल्या बाकीच्या कंपनी करू शकत होतो, म्हणून आपण इथे लक्षात घेऊ शकतो की ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपॉली रद्द केली. आय होप पहिला पॉइंट समजला असेल. दुसरा पॉइंट आपण समजून घेऊ की कंपनीला कंट्रोल कोण करत होतं, कंट्रोल ऑफ कंपनी, कंपनीला कंट्रोल कोण करत होतं, तेच कंपनीला दोन भागामध्ये डिवाइड केले होते. एक कोर्ट ऑफ डायरेक्टर, मागच्या कायद्यामध्ये आपण बघितलं सेम असं काही वेगळं नाही झालं, कोर्ट ऑफ डायरेक्टर ज्याच्यामध्ये कमर्शियल अफेअर्स होते, बरोबर. आणि दुसरं कोण होतं, बीओसी, बोर्ड ऑफ कंट्रोल, याच्यामध्ये पॉलिटिकल अफेअर, मिलिटरी वाले आणि सिव्हिल वाले सगळे अधिकार बीओसी बघायचे. मग सर ऍडमिनिस्ट्रेशन जर आपण भारताचं बघितलं, सेम गव्हर्नर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, बरोबर, सेम मागच्या कायद्यामध्ये जे होतं सेम ऍडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर आपण बघायला गेलं सेंट्रल लेजिस्लेचर, जर आपण बघायला गेलो तर सेंट्रल म्हणजे बेंगालचं लेजिस्लेशन तुम्हाला माहित आहे कसं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल आणि त्यांना हेल्प करणारं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, बरोबर, 1+3, 4 मिळून कायदा बनवे आणि शेवटी गव्हर्नर जनरलचा जो अधिकार आहे तो इम्प्लिमेंट होय. नंतर प्रांतीय म्हणजे प्रोव्हिन्शियल कोणतं, बॉम्बे आणि मद्रास. इथे सुद्धा सेम, काहीच चेंजेस झालेले नाही. जसं मी मागच्या कायद्यामध्ये सांगितलं, तो एकदा बघितला तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल, डबल बघायची गरज नाही किंवा ते वेळ जाण्याची आपल्याला इथे गरज नाही. त्यानंतर रेव्हेन्यू कोण कलेक्ट करत होतं, रेव्हेन्यू तुम्ही जर बघितलं असेल, याच्या पहिलेचा जो कायदा होता 1784चा, त्यामध्ये मी तुम्हाला एक मुद्दा क्लिअर करून सांगितला होता की आता जे भारतामध्ये जे प्रदेश आहेत 1784च्या कायद्यामध्ये आज सांगण्यात आलं होतं की जो भारतामध्ये प्रदेश आहे याला आपण काय म्हणणार, ब्रिटिश ताब्यातील भारत, बरोबर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रिटिश पोझेशन इन इंडिया म्हणतो, ब्रिटिश ताब्यातील भारत, बरोबर. आता इथे रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश ताब्यातील भारत, इथे जर रेव्हेन्यू कलेक्ट करायचा असेल
तर इथून मिळणारा रेव्हेन्यू वेगळ्या ठिकाणी सेटल व्हायचा, म्हणजे वेगळ्या निधीमध्ये जायचा, आणि जे कमर्शियल रेव्हेन्यू होता कंपनीचा हा वेगळ्या पद्धतीने काय करत होता, कलेक्ट केला जात होता. म्हणजे लक्षात घ्या, रेव्हेन्यू सेपरेट करण्यात आला. जो ब्रिटिश ताब्यातील भारत होता इथून रेव्हेन्यू वेगळ्या ठिकाणी जाईल, आणि कमर्शियल जो रेव्हेन्यू आहे कंपनीचा हा वेगळ्या ठिकाणी जाईल, म्हणजे रेव्हेन्यूला सेपरेट करण्यात आला. त्याचबरोबर या कायद्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक छान तरतूद झाली. 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये इंडियन लोकांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात आला. इंडियन लोकांना एज्युकेशन मिळावं, त्यांना स्कूल्स, नवीन नवीन स्कूल्स बांधण्यात आले, छान टीचर आणण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो डेस्केस झालं, बेंचेस झाले, सगळ्या गोष्टी करून देण्यात आल्या या कायद्याने. म्हणजे भारतीय लोकांच्या शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्यात आला. सोबतच तुम्ही जर बघितलं असेल, जे कोर्ट आहे या कोर्टला जास्तीचे अधिकार देण्यात आले. जास्तीचे अधिकार देण्यात आले, बरोबर. म्हणजे जे कोर्ट आहे बेंगालचं त्याचे अधिकार क्षेत्र वाढवले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे ख्रिश्चन मिशनरीज आहेत भारतामध्ये आल्या होत्या, बरोबर. या ख्रिश्चन मिशनरीला अधिकार देण्यात आले की बाबा तुम्ही या भारतामध्ये आलेले आहात, तर तुम्ही भारतामध्ये धर्माचा प्रचार करू शकता. या सगळ्या तरतुदी तुम्हाला कुठे दिसतात, 1833च्या कायद्यामध्ये दिसतात. आय होप तुम्हाला हा कायदा समजला असेल. कंपनीची मोनोपोली का ब्रेक केली. फक्त भारताबरोबर कंपनी टी मध्ये व्यापार करू शकत होता, आणि चायना बरोबर मोनोपॉली दिली होती. पण आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये बाकीच्या कंपन्या झाल्यात, त्यामुळे बाकीच्या कंपन्यांना सुद्धा भारताबरोबर व्यापार करण्याची मुभा म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने दिली. तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. जर तुम्हाला नक्की समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.